प्रकरणी मनीषा हवालदार आणि मनीषा मांढरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। सीबीआयने आता हवालदार आणि मांढरे यांच्या बँक खात्याची सुद्धा चौकशी करायला सुरुवात केलेली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी दोन्ही मनीषांमध्ये अनेक व्यवहार झाले अशी माहिती आहे। दोघींच्या नावावर असणारे सगळे बँक अकाउंट्स सीबीआय तपासणार आहे। तर दुसरीकडे मनीषा हवालदार यांचे पती संजय हवालदार यांच्याही बँक खात्याची सीबीआय चौकशी करणार आहे। यासह या दोघींसोबत अटक असलेल्या इतर आरोपींसोबत सुद्धा पैशांचे व्यवहार केल्याचा सीबीआयला संशय आहे आणि सीबीआय इतर आरोपींची सुद्धा बँक खाती तपासणार आहे अशी माहिती मिळते। आपण पाहतोय की सीबीआयने आता दोन्ही मनीषांच्या बँक खात्यांची तपासणी करणार असं सांगितलंय। त्याचबरोबर मनीषा हवालदारचे पती संजय हवालदार यांच्याही बँक अकाउंटची तपासणी होणार आहे। या दोघींच्या मार्फत सुद्धा आता व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। आपल्यासोबत अभिजित पोते जोडले गेलेले आहेत। अभिजित, आपण पाहतोय की या ठिकाणी आता दोन्ही मनीषांच्या बँक खात्यांची तपासणी होणार आहे आणि त्याचबरोबर मनीषा हवालदार यांच्या पतीची सुद्धा तपासणी होणार आहे। अधिक माहिती काय सांगता येते? तुझा आवाज येत नाही अभिजित। आपण पाहतोय खरं तर या प्रकरणामध्ये नीट प्रकरणामध्ये आता मनीषा हवालदार आणि मनीषा दोन्ही मनीषांच्या बँक खात्यांची तपासणी होणार आहे। त्यांच्या नावावर एकूण किती बँक खाती आहेत हे सर्व तपासून सीबीआय आता कसून चौकशी करते। अभिजित, नीट पेपर फुटी प्रकरणी ना ज्या दोन मनीषा अटकेत आहेत सीबीआयच्या, मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार, या दोघींमध्ये या नीट च्या संदर्भात अनेक व्यवहार झाल्याची माहिती सीबीआयच्या चौकशीत समोर आली आणि म्हणून मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार या दोघींचे जे बँक अकाउंट्स आहेत सर्व बँक खाती सीबीआय कडून तपासण्यात येणार आहेत। खरं तर नीट पेपर फुटी प्रकरणी दोन या प्राध्यापिका आहेत, केमिस्ट्री आणि फिजिक्सच्या, बायोलॉजी आणि फिजिक्सच्या दोन्ही प्राध्यापकांना, महिला प्राध्यापकांना सीबीआयनं अटक केली होती पुण्यातून। या दोघींचं अनेक कनेक्शन समोर आले होते। विद्यार्थ्यांना जे पेपर किंवा जे प्रश्न पुरवले जात होते त्यासाठी काही पैसे घेतले होते। हवालदार यांच्या घरी ज्यावेळेस सीबीआयची छापेमारी झाली होती त्यावेळेस 60,000 रुपयांची रोख रक्कम सीबीआयनं जप्त केली होती आणि आता ज्या बँक अकाउंट्स आहेत त्या दोघींच्या बँक अकाउंट सीबीआय कडनं तपासण्यात येणार आहेत दोघा। कारण सीबीआयला संशय आहे की या सगळ्या प्रकरणी ना गेल्या 2 ते 3 महिन्यात, म्हणजे 3 मेला जो पेपर फुटला तर त्याच्या 1-2 महिन्यात हे सगळे व्यवहार झालेत। याआधी जो खैरनार आहे किंवा जो अहिल्यानगर मधून अटक केलेला लोखंडे नावाचा आरोपी आहे किंवा पीव्ही कुलकर्णी आहेत किंवा मनीषा जी आहे वाघमारे यांच्यात देखील काही पैशाचे आर्थिक व्यवहार झाले होते असं देखील त्यांच्या चॅट्स मधनं समोर आलं होतं। आणि त्याच पार्श्वभूमीवर इतर जे अकाउंट्स आहेत किंवा जे आरोपी म्हणजे मनीषा हवालदार आणि मनीषा मांढरे इतर जे आरोपी आहेत त्यांचे देखील अकाउंट्स, काही बँक खाती आहेत ते सीबीआय कडून तपासण्यात येणार आहेत। संजय हवालदार, खरं तर आपल्याला माहिती आहे की या ज्या मनीषा हवालदार यांना ताब्यात घेतलं होतं त्यांच्या पतीच्या फोनची देखील, पतीचा फोन तपासण्यात आला होता आणि त्यांच्या अकाउंट्सवर देखील काही ट्रान्झॅक्शन झालेत का जे या नीट पेपर फुटी प्रकरणाच्या संबंधित आहेत ते देखील सीबीआय कडून आता तपासलं जाणार आहे। आणि इतर जे आरोपी आहेत त्यांच्या देखील या दोघींसोबत काही बँक खाती जोड किंवा बँक खात्यात काही ट्रान्झॅक्शन या दोघींसोबत झाले का, एकूणच काय तर सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या मनीषा हवालदार आणि मनीषा मांढरे ज्या पुण्यातल्या प्राध्यापक आहेत त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, कारण आता सीबीआय यांच्या बँक अकाउंटची देखील तपासणी करणार आहे। नक्कीच, धन्यवाद अभिजित सविस्तर माहितीसाठी। आता आपण पाहतोय की या प्रकरणामध्ये काही अधिकृत आर्थिक व्यवहार झालेत का हे सुद्धा सीबीआय तपासणार आहे। आता बातमी आहे पेट्रोल डिझेल दरवाढीची। आता राज्यामध्ये आणखी एक दरवाढ झाली आहे। पुणे, नाशिक, नागपूर आणि संभाजीनगरमध्ये सीएनजी दरामध्ये वाढ झाली आहे। पुण्यात गुरुवारी सकाळपासून सीएनजी दरामध्ये 2 रुपये 50 पैशांची वाढ झाली, जवळपास 2.5 रुपयाची वाढ झाली आहे। त्यामुळे पुण्यात प्रति किलो सीएनजी दर आता 94 रुपये 85 पैसे इतका झालाय। नाशिकमध्ये सीएनजी दर 1 रुपये 35 पैशांनी वाढला। आता नाशिकमध्ये सीएनजी नवीन दर झालाय 96 रुपये 50 पैसे। तर नागपूरमध्ये सीएनजी दरामध्ये 2 रुपयांची वाढ झाली आहे। नागपुरात सुद्धा सीएनजीचे नवीन दर आहेत 94 रुपये 90 पैसे। तर संभाजीनगर सीएनजी दरामध्ये 1 रुपया 19 पैशांची विक्रमी वाढ झाली आहे। आता संभाजीनगरात सीएनजी नवीन दर असणार आहेत 103 रुपये।
तर पुण्यात सुद्धा सीएनजी आता प्रति किलो 2.5 रुपयानं महागलाय। आता 1 किलो सीएनजी साठी पुणेकरांना 94 रुपये 75 पैसे मोजावे लागतायत। पुणे आणि पिंपरी चिंचवडसह चाकण, तळेगाव, हिंजवडी परिसरात वाहनधारकांना या दरवाढीचा फटका बसतोय। मे महिन्यामध्ये सीएनजी दरामध्ये करण्यात आलेली ही दुसरी दरवाढ आहे। यापूर्वीच 8 मेला सीएनजीच्या किमतीमध्ये प्रति किलो 1.5 रुपयांची वाढ झाली होती। पुणेकरांना आता पुन्हा एकदा महागाईचा फटका जो आहे तो बसताना पाहायला मिळतोय। आधी पेट्रोल, डिझेल आणि आता सीएनजीच्या दरात तब्बल 2 रुपये 50 पैशांनी वाढ झालेली पाहायला मिळते। पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहरातील जे MNGLचे सीएनजी पंप आहेत त्या MNGL मध्ये जवळपास 2.5 रुपयांनी तो MNGL गॅस जो आहे तो महागलेला पाहायला मिळतोय। 94 रुपये 85 पैसे असं या सीएनजीचे दर आता झालेले आहेत। खरं तर गेल्या महिन्याभरात म्हणजे केवळ मे महिन्यात सीएनजीच्या दरात दुसऱ्यांदा वाढ जी आहे ती झालेली पाहायला मिळते। पेट्रोल, डिझेल या सगळ्या महागाईचा फटका आधीच पुणेकरांना बसत होता, पण आता सीएनजीच्या दरात देखील 2 रुपये 50 पैशाची वाढ जी आहे ती झालेली पाहायला मिळते। इंधन दरवाढीचा फटका संपूर्ण देशाला, संपूर्ण महाराष्ट्राला बसताना पाहायला मिळतो आणि त्यातच पुणेकरांना आता जो सीएनजी भरतात या सीएनजी पंपावरच्या रांगा तुम्हाला सांगतायत की खरं तर काल रात्री अचानक 2.5 रुपयाने दर वाढल्याने सगळ्या पुणेकरांच्या ज्या अपेक्षा होत्या की आता सीएनजीचे दर वाढणार नाहीत, कारण 9 मे रोजीच तब्बल 1.5 रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ झाली होती आणि आता महिन्यातली दुसरी वाढ सीएनजीची झालेली पाहायला मिळते। आपल्यासोबत काही रिक्षा चालक बांधव आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपण। दादा, पुन्हा सीएनजीच्या दरात वाढ झाली, 2.5 रुपयाने सीएनजी वाढलाय, महागाई वाढतीये? महागाई वाढते, आता महागाई तर वाढतच राहिली, चालूच आहे महागाई वाढणं। त्याला आपण तर काय बोलू शकत नाही, हे चालतंय, हे चालूच राहणार। महागाई वाढली नाही पाहिजे हीच अपेक्षा आहे। याच्या धंद्यावर परिणाम होतोय, लोक बसत नाही। महिन्यात दुसऱ्यांदा वाढलाय, किती झालंय सीएनजी आता? आता काहीतरी 92 वरून 94, 50 का काही 75 रुपये झालाय असं काही। आजच पेपरला बातमी वाचलेली। किती वाढले सीएनजी? सीएनजी आता परत 2.5 रुपये वाढले आज। काल किती होता भाव सीएनजीचा? 92-25, आता किती झालाय? आता 94-75। 92 रुपये 25 पैशावरून सीएनजी आता 94 रुपये 75 पैशावरती गेल्या। तब्बल 2.5 रुपयांनी सीएनजी गॅसच्या दरात जी आहे ती वाढ झालेली आहे आणि महागाईचा फटका पुन्हा एकदा पुणेकरांना बसताना पाहायला मिळतोय। अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे। पेट्रोल, डिझेल पाठोपाठ नागपूरकरांना आणखी एक महागाईचा धक्का मिळालाय। नागपूरमध्ये सीएनजी दरामध्ये 2 रुपयांची वाढ झाली आहे। बुधवारी नागपुरात सीएनजी दर होते 92.90 पैसे, मात्र आज ते दर 94 रुपये 90 पैसे इतके झालेत। गेल्या 15 दिवसात नागपूरमध्ये सीएनजी दरामध्ये 4 रुपयांची वाढ झाली। दरात झालेल्या वाढीनं आता रिक्षा, टॅक्सीच्या दरामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे। पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर आता या महागाईचा फटका बसतोय तो सीएनजी वापरणाऱ्यांना, कारण सीएनजीच्या दरामध्ये आज नागपूरमध्ये 2 रुपयांची वाढ झालेली आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये ही दुसऱ्यांदा सीएनजीची झालेली दरवाढ आहे। याआधी 2 रुपयांनी दर वाढले होते आणि आज देखील 2 रुपयांनी दर वाढून आता हे दर 94 रुपये 90 पैशांपर्यंत म्हणजे सुमारे 95 रुपयांपर्यंत गेलेला आहे। प्रामुख्यानं जर नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये सीएनजीवर आधारित टॅक्सी मोठ्या प्रमाणात चालतात, मग त्या जंगल सफारीसाठी जाणाऱ्या असू द्या किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या असू द्या। पर्यटनाचा मोठा आधार जो आहे तो या टॅक्सीच्या निमित्तानं सीएनजीवर अवलंबून आहे। आता या सीएनजीच्या दरामध्ये गेल्या 15 दिवसात 5 रुपयांना वाढ झाल्यामुळं आता स्वाभाविकपणे जे आहे ते सीएनजीवर आधारित ज्या टॅक्सी आहेत त्यांच्या देखील दरात वाढ होणार आहे आणि त्याचा फटका जो आहे तो प्रामुख्यानं सामान्य नागरिकांना बसणार आहेत। आपण पाहतोय की सीएनजी पंपवर ज्या टॅक्सी चालक आहेत त्यांच्या रांगा ज्या आहेत त्या सीएनजी भरायला लागलेल्या, कारण दर काही दिवसानंतर दर वाढतात, त्यामुळं नागरिकांच्या मनात देखील एक प्रकारची भीती आहे की दर वाढतील आणि त्या भीतीनं जे आहे ते हे दर वाढवून ठेवलेले आहेत। मला सांगा, सीएनजीच्या दरांमध्ये आणखी 2 रुपयांना वाढ झालेली आहे, टॅक्सी चालवताना तुम्हाला याचा काय परिणाम होणार आहे? पैसेच कमी भेटत आहे मला, काही दर तर काही वाढला नाही एवढा, हे पण केलं आम्ही। आता काय दरवेळ रेट वाढवून राहिले, आम्ही का करावं? आता सीएनजी एव्हरेज नाही देत, प्रेशर नाही राहत, आणि पेट्रोल बी महाग एव्हरेज नाही देत गाडी, ट्रॅफिक इतका आहे काय एव्हरेज नाही येत आहे बरोबर।
सीएनजीच्या दरांवर नियंत्रण आणण्याची मागणी जी आहे ती सामान्य नागरिक आणि टॅक्सी चालकांकडून इथं केली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिवांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर. CNG भरताना म्हणजे लाईनीत लागायला लागते, आम्हाला खूप वेळ राहावं लागते. आणि वरून असं आहे की पॅसेंजर, आम्ही अगर पॅसेंजरला म्हणालो की बाबा CNG वाढला आहे की तुम्ही आम्हाला वाढवून द्या, तर पॅसेंजर मान्य नाही करत. पॅसेंजर हेच म्हणते की नाही बाबा, आम्हाला जे रेट ओला उबेरवाला देत बघतात ते आम्हीच देणार आहोत, असे बोलतात पॅसेंजर. मग आता गणित काय बिघडलं, म्हणजे आधी किती गणित म्हणजे बिघडलं असं आहे की आमची रोजीरोटी म्हणजे कमी होत आहे. आणि वरून कसं आहे की आमचं घरदार नाही चालून राहिलं. आम्हाला तर कसं आहे की पूर्ण घरदार तर चालवत लागेल ना. कसं आहे, आधी एकदा CNG म्हणजे फुल करत होतो तेव्हा 2,500 रुपयाच्या आसपास धंदा होत होता, पण आता 2,000 पण जात नाही. आणि लाईन पण लावायला लागते, त्यामुळे धंद्याला पण मार खाल्ला आहे. एवढ्या गाड्या झाल्या आहे CNG का 1-1, 1.5 तासाच्या लाईनमध्येच जातो आमचा. काय धंदा होणार आहे. 15 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये 90 रुपये किलो असलेला CNG आज तब्बल 97 रुपये किलो झालाय. त्यामुळे नाशिकमधल्या CNG वाहनधारक मेटाकुटीला आलाय. नाशिक शहरामध्ये CNG पंपांचा आणि गॅसची टंचाई आहे आणि असं असताना वाढत्या दरानं CNG ग्राहक प्रचंड त्रस्त झाले. सरकारनं CNGचे वाढते दर नियंत्रित करावे अशी भावना ग्राहकांनी व्यक्त केली. नाशिकच्या आजच्या CNG दराचा आढावा घेतलाय. CNG धारकांशी बातचीत केली आहे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांनी. पाहूया. दरवेळेस CNG वाढते, त्याचा खूप त्रास होतो. लाईनीत आपल्या नाशिकमध्ये खूप लाईनीत उभं राहावं लागतं. आपल्या इकडलं झालं, विल्लोळी झालं, असे भरपूर पंप बंद करून ठेवलेले. ते पंप पण चालू नाही. रस्त्याच्या कामामुळे पण लय अडचण येते CNG भरायला. 1 ते 2 तास लागून जातं CNG भरायला नॉर्मली असं. परभणीमध्ये डिझेल आणि CNG टंचाई काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळतंय, मात्र डिझेल आणि CNG साठी नागरिकांना भटकंती करावी लागते. अनेक वेळा CNG वाहनधारकांना आपली गाडी पेट्रोलवर चालवावी लागते. परभणी जिल्ह्यामध्ये सुरू असलेली डिझेल आणि CNGची टंचाई काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल तर मिळतंय, परंतु CNG शिल्लक नाही अशा पद्धतीचे बोर्ड झळकलेत आणि त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांना नाहक त्रासाला समोर जावं लागते. आपल्यासोबत या पेट्रोल पंपावर CNG भरण्यासाठी आलेले काही मिळाला का CNG? नाही. मग आता काय करायचं? पेट्रोल टाकायचे. हा. पेट्रोल परत नाही. हा. CNG सस्ते पडते. कशी स्वस्त पडते तरी? CNG सस्ते पडते, पेट्रोल होत नाही ना पडते, पण मिळत नाही. रस्त्याने इथून तिथून कुठे मिळालं का तुम्हाला? नाही. हा. नाही मिळत. मग आता पेट्रोलवरच का गाडी? हो, पेट्रोल मध्येच. वाहनधारकांना CNG थोडी स्वस्तात पडते आणि त्यामुळे अनेकांचा कल CNG वाहने घेण्याकडे होता. परंतु आता ऐनवेळी CNG मिळत नसल्याने पेट्रोलवर आपली गाड्या चालवाव्या लागतात आणि त्यामुळे ग्राहकांच्या एकूण खर्चामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या ठिकाणी डिझेल भरण्यासाठी एक ऑटो आलेला आहे. मागील जवळपास 15 ते 20 मिनिटापासून या ठिकाणी थांबला आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मामा, मिळालं का डिझेल तुम्हाला? हा. नाही, आपल्याला काही डिझेल भेटेन झालंय. परवा आलो मी, कुठंच डिझेल नाही. आणि नेमकं रांगेत लागायचं म्हणलं तर 1-2 तास चालले. 2 तास लागले. पुन्हा डबल धंदा कधी करायचा? गरीबी 2-3 लेकरं बाळायचं, करून खायचंय. रांगेत लागून पुन्हा नंतर जर दुपारी समजा लागलं तर संध्याकाळचे टाइम पुन्हा धंदे चक्षात पाहिले. रांगेत लागल्यावर तरी डिझेल मिळाले का? नाही, एखाद्या वेळेस ते पण जवळजवळ गेले की संपलं म्हणाले. तिथं सुद्धा भेटणं झाले. आता कुठं कुठं बघितलं तुम्ही डिझेल? आता मी परभणी आलो, जिंतूरचे पूर्ण पेट्रोल पंप कुठंच नाही. आता धर्मापुराला इथं पण नाही. आता फक्त गावाकडे गाडी जाते सध्या, आणि डिझेल तर सध्या तर नाही. डिझेल पुरवठ्यावर व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. त्यातूनच नागरिकांना दिलासा मिळणार आहे. विशाल माने, न्यूज 18 मराठी, परभणी.